लूकाची चोकटली खबर 4था अध्याय. येसू निरुंपाकात्मेकून भरलेला वाला होऊन योर्दान नदीपणू फिरून आला. तव त्याता निरुंपाकात्मा रानात धरून गेला. तेथी 40 रोज सैतान त्याचा सत्व पाहला. ते 40 रोज तो काहीच नाही खाल्ला. मग त्याले भूक लागली. सैतान येसू सांग असं म्हणला, तू भगवंताचा लेक राहिले ना, हे गोटेता भाकेर होई म्हणून सांग. म्हणून येसू सैतानले असं जवाब दिला, माणूस भाकरीनच नाही वाचे म्हणून लिहून हाये. तव सैतान येसूता उच राहावचे जागे पा नेहून भुईवर राहावचे समदे राजवाड्यांता एके निमिषमात त्याले दाखवून, हे सगळं अधिकार समदे राजवाड्यांचं मोठपण तुले देतो. ते माले देऊन हाये. मी कोणाला देवो म्हणून म्हणतो यो त्याहनले देतो. त्यासाठी तू माझी पूजा केले ना, हे समदा तुले होते म्हणून येसूले सांगला. तव येसू सैतानले असं जवाब दिला, तुले भगवान झाले प्रभूची पूजा करून त्याचा सेवा कराव म्हणून लिहून हाये. मग येसूता यरुशलेमले धरून जाऊन युदाना आराधना करावचे गुडीच्या कोटीवर येसूत उभं करून, तू भगवंताचा लेक राहिले ना, येथून खालतू लव कहा म्हणले ना, असं लिहून हाये. तू ता वाचवासाठी तुझे बारेत भगवंत आपणाचे दूतनले आज्ञा देते. तुझे तरपाय गोटेनले लागे नसतला त्याने तू ता हातंकून उचलून धरतेत म्हणून येसूले सांगला. त्यासाठी येसू ते सैतानले असं जवाब दिला, तुझे भगवंताचा सत्व नाही देखाव म्हणून लिहून हाये. सैतान समदे सत्वे पाहावचेंत सारून काही दिवसा येसूता सोडून गेला. तव येसू निरुंपाकात्मेचे बडना गलिलिया मनवचे प्रांती फिरून गेला. त्याचे बारेतली खबर समदे प्रांतात पगुरली. युदन मीरवच्या जागे पा बोध केल्यासाठी त्याने समधी त्यात वानुले. तव तो लहान राहतानी राहिले नजरेत मनवचे गावी आला. आपणाचे आदतीचे वनी आरंभीचे दिवशी युदन मीरवचे जागे पजवून भगवंताच्या गोष्टी वाचवासाठी उभा झाला. प्रवक्त झालेला यशायाचे पुस्तक त्याचे हातात दिले. तो तिता उघड केल्यावर भगवंताचा आत्मा माझवर हाये. गरीबांले चोकटली खबर प्रचार करावसाठी तो माता निवडला. ठाण्यात राहावचे वाल्यांता सोडवले, गुडगेनले नजर येवाव म्हणून प्रचार करावसाठी गोसेना राहावचेंता सोडवले. भगवंत दया करावचे सालता प्रचार करावसाठी थो माता धाडून हाये म्हणून लिहून राहावचा जागा त्याले भेटला. येसू ते पुस्तकीत झाकला, नौकरदारले देऊन बसला. युदना मीरवचे जागे पा राहावचे वाले समधी त्यात देखले. तो त्याहनले असं सांगला, आज तुम्ही ऐकलेली भगवंताची गोष्ट घडली. तव त्याहानी समधी त्याचे बारेत चोकट बोलूत. तो बोललेले दयामयाच्या गोष्टींले अवचित होऊन, हो योसेफचा लेख होय की म्हणून म्हणले. येसू त्याहान सांग असं म्हणला, वैद्यक्या तुझं तूच चोकट कर म्हणून तुम्ही माझे बारेत म्हणता. कपेर्नहूम मनवच्या शहरात कोणते कार्य तू केलंस म्हणून आम्ही ऐकलूयो. हे कार्यांता हे तुझे खास गावी कर म्हणून तुम्ही माता कटकने म्हणता म्हणून माले ठावास. पण कोणतेच प्रवक्ताले आपणाचे खास गावी मान नाही भेटे म्हणून मी तुम्हाले पक्का सांगताव. प्रवक्त झालेला एलियाच्या दिवसांपा 3 साला 6 महिने तेथी पाऊस पडे नसला. ते सगळे देशपा खूप मोठा महाग पडला. तवा इस्रायल देशपा कितीको जणी रांडवणी राहिले. सीदोन मनवचे चहाराले जवळ राहावचे सारेपत मनवचे गावचे रांडवणीपास भगवंत एलियात धालपणी
त्याहांपा कोणापास नाही धाडला. प्रवक्त झालेला एलिशाच्या दिवसांपा इस्रायल देशपा कितीको जण खोडदुखवाले राहिलेपणी सिरिया देशाचा खोडदुखवाला नयमान एकलाच सुधुरला. म्हणून मी तुम्हाले पक्का सांगताव, युदन मीरवचे जागे पले आराधना करावचे समधी ते गोष्टींत ऐकून रगीन भरून त्याहानी उठून उभं होऊन येसूता नजरेत म्हणावचे गावाचे बाहेर नेले. त्याहांचं गाव डोंगरावर बांधून हाये. येसूता उच राहावचे जागेपणू ढगलून देवो म्हणून डोंगराचे काटापा नेले. तो येसू त्याहांत सोडून त्याहांपणू आपणाचे रस्त्यानं गेला. तव येसू गलिलिया म्हणावचे प्रांतापले कपेर्नहोम म्हणावचे चहारप येऊन आराम करावचे दिवशी त्याहानले बोध करूत राहिला. तो सांगावची वचन अधिकार न राहिली. म्हणून त्याहानी तो सांगावचा बोध ऐकून अवचित झाले. ते युदन मीरवच्या जागेपा भूत धरलावाला एकला राहिला. ते भूत धरलेला वाला जोरेनं बोंबलूत असं म्हणला, नजरेत पला येसू, हमकून तुले काय काम? माता नासकारा वालास काय? तू कोण होयसो मी ओळखतो. तू भगवंताचा निरुंपाक लेख होयस. तव येसू असं म्हणला, गपचूप रहे, त्यात सोडून जाय म्हणून डटुलेवर भूत त्यांचे मदत पाडून त्याले कोणताच हानी करे नसला सोडून गेला. त्यासाठी सगरी अवचित होऊन हे कसूनची गोष्ट, या जधिकारांना बडाना भूतनले आज्ञा दिलेवर ते सोडून जाऊथायत म्हणून एकाले एकला सांगले. आणि त्याचे बारेतली खबर ते समदे प्रांतमापा पगुरली. येसू युदन मीरवचे जागेपण उठून सीमोनच्या घरात गेला. सीमोनची सासू तपनाना झापडी पडून राहिली म्हणून तिचे बारेत त्यात पायपोटी केले. तो तीच जवळ उभं होऊन तपनाता सुट म्हणून आज्ञा दिलेवर ते तपन तिथं सोडला. संगच ते उठून त्यांची सरबडाई कराव सुरू केली. दिवस जातानी कितीको रकमीचे गिरेंकून गोस भोगावचे वाले कोणप राहिलेयो त्याहानी सगरी ते गिरेवाल्यांता त्याचे जवळ धरून आले. तव तो गिरेवाल्यांपा हरियकावर हात ठेवून त्याहांत सुधुरला. तितकंच नाही पणी ते भूत काय तू भगवंताचा लेख होयस म्हणून हाक देऊन कितीको जणांता सोडून गेले. तो ख्रिस्तू होय म्हणून त्याहानले ठावा राहिला. त्यासाठी तो त्याहांत डटवून बोलाव नाही दिला. सकाळीस येसू निघून सिमने राहावचे जागे गेला. माणसांचा गुबडा त्यात धांदरूत त्याच जवळ येऊन तो त्याहांता सोडून देऊन जय नसला. त्याहानी ते आता उभं केले. पण येसू असं म्हणला, मी दुसरे चहारंपकाय भगवंताची राजवाड्याची चौकटली खबर प्रचार करावं लागेल. याच्यासाठीच भगवंत माता धाडला म्हणून त्याहानले सांगला. येसू युदय प्रांतमापा राहावचे युदन मीरवचे जागेंपा प्रचार करूतूच राहिला.